अकोल्यात रामदास पेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत मादक पदार्थांच्या तस्करीवर आळा घालण्यात यश मिळवलं आहे। अकोला रेल्वे स्टेशन परिसरातून तब्बल जवळपास 12 किलो गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणात बुलढाणा जिल्ह्यातील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे रामदास पेठ पोलिसांनी ही कारवाई केली। 3 जण 2 बॅगमध्ये गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार अकोला रेल्वे स्टेशन चौक परिसरात सापळा रचण्यात आला। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे आणि गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली। यावेळी गौरव विजय इंगळे, राहुल बाळासाहेब देशमुख आणि देवानंद गजानन शेळके या तिघांना ताब्यात घेण्यात आलं। ही तीनही आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील रहिवासी आहे। आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून जवळपास 12 किलो गांजा, 2 मोबाईल फोन असा एकूण 3,21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।